आपण पाहतोय या ठिकाणी आलाय. एका बाजूला आपण पाहतोय प्रशांत भाऊ माळवसकर मावळ 11, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सचिन भाऊ भाडळे स्पोर्ट फाउंडेशन वाघोली. ही टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तयार. स्ट्राइक एंड वरती वाघोलीचा वंडर बॉय अर्थात राहुल सातव, तर दुसऱ्या बाजूला वाघोलीचा ब्लास्ट नॉन स्ट्राइक एंड वरती तयार असणारे आसिफ शेख पहिले षटक करण्यासाठी निलेश ढगे. पहिला चेंडू पॉइंटला, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि आपण पाहिले चेंडू चांगल्या पद्धतीने स्टॉप केलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती स्विस बँकेचं अकाउंट उघडलंय. स्विस बँकेचं अकाउंट का उघडलंय? कारण हे दोन खेळाडू आणि अशा पद्धतीचे आहेत, हे किती धावा आपल्या कोठ्यामध्ये गोळा करतील हे सांगणं मात्र फार कठीण आहे. उभ्या महाराष्ट्रामध्ये आसिफ शेख आणि राहुल सातव ह्या दोन फलंदाजांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. आज मैदानावरती मावळ चषकामध्ये काय परफॉर्मन्स असेल? पुन्हा एकदा निलेश ढगे समोर. आसिफ शेखचा हा स्ट्रोक खेळलाय अगदी स्क्वेअर क्षेत्रामध्ये. आसिफ शेखच्या बॅटमधनं एक ब्रँडेड फटका, चेंडू सीमा पार, 4 धावा चौकार. आसिफ शेखचा दर्जा तुम्ही पाहिला. आसिफ शेखची बॅटिंग तुम्ही पाहताय, त्याच्या बॅटमधनं आल्या 4 धावा. या दरम्यान पहा मिस टाइम फटका, निलेश ढगे स्वतः चेंडू खाली येईल, तिथे मात्र फलंदाज बाद असेल. आसिफ शेख स्वस्तामध्ये माघारी, पहिला फलंदाज कोसळतोय. निलेश ढगेचं कौतुक करावं लागेल, कारण आसिफ शेख सारखा मोहरा त्यानं पहिल्या षटकामध्ये टिपलाय आणि एक मोठं वादळ घोंगवण्यापूर्वी त्यानं मात्र शांत केलं आणि आसिफ शेखला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. निलेश ढगे आपण पाहिले, खरं तर ह्या खेळाडूमध्ये देखील तितकी क्षमता आहे. महाराष्ट्रामध्ये कित्येक टुर्नामेंटमध्ये आयकॉन आयडॉल म्हणून निलेश ढगेला तुम्ही पाहत असता आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा एक सुंदर कामगिरी निलेश ढगेच्या माध्यमातून होती. गेल्या सीझन मध्ये देखील भन्नाट फॉर्म मध्ये असणारा हा निलेश ह्या सीझनची सुरुवात कशा प्रकारे करेल? स्ट्राइक एंड वरती फलंदाज तयार असेल अजिंक्य गोळे. हा चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया, कोणताच नाहीये. एका धावेने पहा धावफलक मैदानावरती मात्र जे पुढे सरकते स्कोर कार्डवरती आपण जातोय. 6 धावा धावफलकावरती आहेत. राहुल सातव आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पहा आता अजिंक्य गोळे, ह्या दोन फलंदाजावरती बरीचशी जबाबदारी खरं तर वाघोली संघाची असेल, कारण वाघोलीचं क्रिकेट तुम्ही पाहिलं असेल आणि वाघोली मध्ये क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलेत वाघोलीनं कित्येक टेनिस सितारे ह्या टेनिस जगताला दिलेत, महाराष्ट्राला दिलेत. त्यामध्ये असणार राहुल सातव तुम्ही आता स्ट्राइक एंड वरती पाहताय. ओ सुंदर चेंडू मैदानावरती पहा. राहुल सातवच्या बॅटवरती हा चेंडू येत नाही. अगदी कव्हरला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, भन्नाट वेगाने हा चेंडू निघून गेलाय. तुम्ही पहा आनंद चौहानच्या नेतृत्वाखाली खरं तर मावळ संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट फाउंडेशन मावळ हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. थोडंसं गती परिवर्तन केले, यष्टीरक्षकाकडनं चेंडू निसटला, त्यानंतर मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. धावफलक पुढे एकदा एका धावेने पुढे जाते. 22च्या माध्यमातून धाव भेटते. षटक मैदानावरती संपते आणि धावफलकावरती पहिलं षटक संपत असताना सचिन भाऊ भाडळे स्पोर्ट फाउंडेशन वाघोली संघाच्या स्कोर कार्डवरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये 7 धावा ह्या धावफलकावरती आहेत.
पहा पहिलं षटक मैदानावरती मात्र या ठिकाणी मात्र संपले गेले. दुसरं षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहूया. उमेश नायडूच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. मावळ तालुक्यातील हा खेळाडू देखील आपण पाहिले. खरं तर उल्लेखनीय कामगिरी करण्यामध्ये नक्कीच माहिर आहे आणि कित्येक टुर्नामेंट मध्ये आपली छाप सोडताना उमेशला आपण पाहिले. हा चेंडू उजव्या बाहेर अगदी 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 5 षटकांचा खेळ आहे आणि ह्या 5 षटकांमध्ये आता खरं तर किती धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जाणार फार मोठं प्रश्नचिन्ह आपण मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. पण राहुल सातव जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मला तरी वाटत नाही धावांचा दुष्काळ वाघोलीसाठी असेल. कारण वाघोली संघाकडनं हे धावांचं फार मोठं टांगसाळ आहे. धावांचं फार मोठं रण मशीन आहे आणि हे केव्हाही सुरू होऊ शकतं कारण तेवढी क्षमता राहुल सातव मध्ये आहे. पुन्हा एकदा हा चेंडू पहा बॅटवरती आला नाहीये. अगदी बॅकफूट पॉइंटला तुम्ही पाहताय तिथे आनंद चौहाननं चेंडू फील्ड केलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. धावफलक आपण पाहतोय पुन्हा एकदा एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 9 धावा धावफलकावरती आल्यात. अतिशय शांत सुरुवात पहा. पहिल्या षटकामध्ये आसिफ शेखने एक चौकार खेळला होता. त्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी आता मोठी धावसंख्या इथं पाहायला मिळेल, मोठमोठे फटके पाहायला मिळतील. पण त्यानंतर तुम्ही पहा आसिफ शेख बाद झाला. राहुल मैदानावरती आहे. त्यानंतर आपण पाहतोय अजिंक्य गोळे मैदानावरती आहे. पण त्यांच्या बॅट मध्ये चेंडू येत नाहीये. जो सूर फलंदाजीला हवा होता ना तो इथे भेटत नाहीये. पहा चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पहिल्या षटकामध्ये निलेश ढगेची पाहिली. दुसरं षटक तुम्ही पहा उमेश नायडूच्या हातामध्ये आहे आणि उमेश नायडू देखील आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचा एक प्रदीर्घ अनुभव असणारा हा खेळाडू इथे मात्र आपली छाप सोडतोय. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा प्रशांत गोळे समोर आपण पाहतोय उमेश नायडू तयार. पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची यश आणि सोपा लेस्टनच्या पाठीभागात दुसरा धक्का वाघोली संघाला. प्रशांत गोळे बाद. अजिंक्य गोळे आपण पाहतोय दुसरा फलंदाज बाद होतोय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम मैदानाच्या आतमध्ये आहे. राहुल सातव तुम्ही पाहताय अजूनही खरं तर त्याची बॅट शांत आहे. ज्या फलंदाजीसाठी त्याची ओळख आहे कुठंतरी त्याचा फॉर्म आपण पाहतोय अजून त्या फॉर्म मध्ये दिसत नाहीये. गेल्या सीझन मध्ये तुम्ही पाहिलं भन्नाट फॉर्म मध्ये राहुल सातव होता आणि ह्या सीझनची सुरुवात होत असताना आपण पाहतोय आता एक मोठी टुर्नामेंट खरं तर मावळ तालुक्यामध्ये संपन्न होती आमदार चषक आणि ह्या टुर्नामेंटमध्ये खरं तर तुम्हाला इथे तुमची छाप सुटणं गरजेचं आहे. तुमचा परफॉर्मन्स एक चांगल्या पद्धतीने देणं गरजेचं आहे कारण तुमची सुरुवात खरं तर कशा पद्धतीची आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही पहा तुम्ही सीझनची सुरुवात करत असता त्यावेळेस खरं तर सुरुवात जर चांगली झाली तर कदाचित सीझनमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करू शकता आणि तुमचा आत्मविश्वास देखील तितका मोठा निर्माण होण्याची चान्सेस तुम्हाला ह्या स्पर्धेमुळे नक्कीच निर्माण होऊ शकतात. कारण एक मोठं व्यासपीठ आहे. मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे. प्रथम क्रमांकासाठी जर आपण जाऊन पाहिलं तब्बल 1 लाख रुपयांचं पारितोषिक आमदार चषकाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. दुसऱ्या बाबीकडे जर आपण गेलो आमदार चषकाची ट्रॉफी जर आपण पाहिली ही मात्र एक चर्चेचा विषय ठरते. तुम्ही या ठिकाणी पहा आमदार चषकाची ट्रॉफी कशा पद्धतीची आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न अगदी एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. आक्रमकता फलंदाजीमध्ये पुन्हा एकदा शुभमने इथे दाखवली. बराच वेळानंतर पहा वाघोली संघाकडनं एक मोठा फटका आलाय. चौकार मैदानावरती आपण पाहतोय धावफलक पुढे गेले. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 14 धावा स्कोर कार्ड वरती. ओ हा चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. पहा मोठा फटका खेळल्यानंतर हे कौशल्य कमी गोलंदाजांकडे असतं. पहा तुम्ही कित्येक वेळा पाहिले मोठा फटका खेळल्यानंतर गोलंदाज पूर्णपणे आपली लेंथ बिघडवत असतात. लाईन एंड लेंथ कुठेतरी भरकटत असतात. पण ह्या परिस्थितीमध्ये उमेश नायडू आपण पाहतोय परिस्थिती हाताळणारा एक उत्तम कारागीर म्हणून नक्कीच समोर येते. वाह काय चेंडू आहे पण पंच कळवतायत वाईट. उजव्या बाहेर जाणारा हा पुन्हा एकदा
वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये धावफलक पुढे जाणार आहे. स्कोर कार्डावरती 15 धावा आहेत. 15 धावा आपण पाहतोय पूर्णपणे धावफलकावरती. कशा पद्धतीने पहा मैदानावरती मात्र कामगिरी केली जाईल, कारण तुम्ही पहा वाघोली सारखा एक ताकदवान संघ मैदानाच्या आतमध्ये जो खेळतोय, आणि विशेषतः वाघोली संघावर बद्दल सांगायचं झालं तर नक्कीच या चेंडू नंतर आपण चर्चा करणार आहोत. हो, अप्रतिम अप्रतिम चेंडू नाहीये पुन्हा एकदा, आणि पुन्हा एकदा वाईट. वाघोली बद्दल आपण चर्चा करत होतो. वाघोली प्रीमियर लीग ही महाराष्ट्रातील एकमेव अशी प्रीमियर लीग आहे. त्या प्रीमियर लीग मध्ये कोणताही आयकॉन आयडॉल तुम्हाला दिसणार नाही. 10-10 षटकांचे सामने तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील, आणि डे नाईट स्पर्धा तुम्हाला वाघोली या ठिकाणी पाहायला मिळते. या दरम्यान पहा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. धावफलक एका धावेने पुढे पोहोचतोय. स्कोर कार्ड वरती पहा पुन्हा एकदा एका धावेने थोडासा बदल होणार आहे. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मैदानावरती मात्र संपले गेले. 2 षटक संपली आहेत. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. दोन षटकं संपली गेलीत पहा. वाघोली संघाकडनं अजूनही मोठमोठ्या फटक्यांची अपेक्षा नक्कीच असेल, कारण राहुल सातव आहे. राहुल सातव हे नाव तुम्ही टेनिस जगतामध्ये नक्कीच ऐकलं असेल, त्याला पाहिलं असेल, पण अजून त्याची बॅट शांत आहे. कारण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं या ठिकाणी उपस्थित होत आहेत राष्ट्रवादी सरचिटणीस मावळ तालुका सन्माननीय बाळासाहेबांना काळोखे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अण्णांचं देखील आमदार चषकामध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत. विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या आणि स्थान पण नवा. 2 षटकं संपली गेली आहेत. आपण पाहतो या ठिकाणी आता धावफलकावरती जर आपण गेलं 17 धावा धावफलकावरती आहेत. रिव्हर्सचा प्रयत्न इथं तुम्ही पाहता मैदानावरती जो केला जातोय. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आहे. भन्नाट वेगाचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. पहा गोलंदाजी तुम्ही पाहिली. हेवन हॉटेलचे मालक प्रोप्रायटर सन्माननीय निखिल बालवणकर आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील आमदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत असेल. विनंती असेल आपण देखील मंचावरती. आणि खरं तर माजी राष्ट्रीय खेळाडू आहेत कबड्डीचे. आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असेल. एका खेळाडूकडनं नक्कीच दुसऱ्या खेळाची कदर केली जाते. आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू आहेत, आणि खरं तर क्रिकेट ह्या खेळासाठी या ठिकाणी त्यांनी उपस्थिती लावली. पुन्हा एकदा आपलं स्वागत. धावफलक आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी तुम्ही पाहताय ही चर्चेचा विषय ठरली. वाघोली हा संघ म्हटलं की धावांनी प्रचंड भरलेला संघ म्हणून या संघाची ओळख होती, पण इथं मावळ संघ ह्या गोष्टीला अपवाद ठरतोय. वाघोली संघाला नुसतं रोखलं नाही तर धावांचा स्पीड ब्रेकर लावलाय. हा चेंडू पहा पुढे एकदा फुल टॉस, आणि अगदी कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा एक आमदार चषकाचा दमदार चौकार. आक्रमकता आपण पाहतोय, आणि ती आक्रमकता इथे गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. पण एक चौकार, खरं तर सुटकेचा श्वास घेणारा हा चौकार मैदानाच्या आतमध्ये आहे. या ठिकाणी पहा पारितोषिक देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. हिरामण हगवणे उद्योजक आणि केशव कुलपे उद्योजक लागोपाठच्या 6 6 साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आज आणि उद्या दोन्ही दिवसासाठी असेल. कोणत्याही फलंदाजांना लागोपाठ 6 चेंडूंवरती 6 षटकार खेळले तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. पहा तिसरं षटक आहे. 2 चेंडू डॉट आल्यानंतर एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. आणि पुन्हा एकदा पहा इथे मोठ्या धावांकडे संघ
मजल मारताना आपण पाहतोय वा काय चेंडू आहे. फुल ऑफ लेनचा हा चेंडू आपण यॉर्कर लेनचा चेंडू होता. फलंदाजाकडे कोणतेच उत्तर नाहीये. अक्षरशः फलंदाजाला बांधून ठेवले पहा. पायामध्ये बेड्या ठोकल्यात, धाव फलक पूर्णपणे थांबवलंय आणि तुम्ही पहा पहिलं षटक देखील निलेश ढगेचं तुम्ही पाहिलं, त्यानंतर उमेश नायडूचं पाहिलं आणि आशिष मोहिले मैदानाच्या आतमध्ये आहे. लाजवाब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. आज लॉर्ड्सचा शेवटचा दिवस. उद्या मात्र ग्रँड फिनाले मेगा फायनल तुम्हाला ह्या मैदानावरती संपन्न होताना दिसणार. आमदार चषकाचा मानकरी कोण, ह्या प्रश्नाचं उत्तर उद्या तुम्हाला मैदानावरती दिसेल. पुन्हा एकदा पहा, कव्हरला एक भन्नाट फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार नाहीये. चेंडू अगदी वाऱ्याच्या गतीनं बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी सीमारेषा तोडतीये. राहुल सातवचा ब्रँड आणि हा चौकार. सव्वीस धावा धाव फलकावरती आल्यात. ह्या स्पर्धेबद्दल आपण चर्चा करतोय. पहा, खरंच तर सर्वांचंच लक्ष वेधून घेणार ही ट्रॉफी तुम्ही आमदार चषकाची जर पाहिली प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आहे आणि आमदार साहेबांची सुंदर प्रतिकृती त्या ट्रॉफीमध्ये जी साकारली आणि तुम्ही पहा पूर्ण ग्लासने भरलेली ही ट्रॉफी आहे. तुम्ही जर ट्रॉफीचं वजन जर पाहिलं असेल, हा चेंडू पहा पुढे एकदा मैदानावरती मात्र खेळाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय. कलेक्शन मात्र मैदानाच्या आतमध्ये होऊ शकलं नाही. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 2 धावांनी मात्र धावफलक आपण पाहतोय पुढे सरकले. स्कोर कार्ड वरती 28 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचं हे मैदानावरती संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना सचिन भाऊ भाडळे स्पोर्ट फाउंडेशन वाघोली संघ स्कोर कार्ड वरती आहेत 28 धावा. पहा इथे 3 षटकं आपण पाहिली आहेत आणि 3 षटकांमध्ये आतापर्यंत 28 धावा आल्यात आणि त्यामध्ये राहुल सातवकडनं जी अपेक्षा होती ना ती मैदानावरती आपण पाहतोय. राहुल सातवची बॅट अजून शांत आहे. एक चौकार आता त्याच्या बॅटमधनं आलाय, पण खरं तर आता इथून पुढचे 12 चेंडू आणि त्या 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त चेंडू राहुल सातव कसं खेळेल ना याकडे वाघोली संघाचं लक्ष असेल आणि ती गरजेची गोष्ट आहे. तुम्ही पहा 18 चेंडूमध्ये 28 धावा ह्या मैदानावरती इतक्या सोप्या देखील नाहीत आणि तितक्या अवघड पण नाहीत. कारण सकाळी आपण पाहिले एका षटकामध्ये 22 पूर्ण झाल्या. मावळ हाफ त्या दिवशी आपण पाहिला 6 चेंडूंमध्ये 5-6 धावा असताना देखील धावा रोखल्या गेल्यात. काही होऊ शकतं, पण इथे त्यासाठी तितकी अनुकूल परिस्थिती, तितकं अनुकूल वातावरण हे मैदानावरती निर्माण करावं लागेल. पाहूया गोलंदाजी मार्कवरती उमेश नायडू येतोय आपल्या स्पेलमधील दुसरं आणि सांघिक चौथं षटक करण्यासाठी. हा चेंडू पहा पुढे एकदा खेळलाय अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक टप्पा घेत चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. चार धावेने धावफलक पुढे जात आहे. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 32 धावा धावफलकावरती येत आहेत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला या ठिकाणी आता खेळावे लागेल. 12 चेंडू आहेत. 12 चेंडूंवरती घणाघाती प्रहार करावे लागतील. क्रिकेटमधील दादा फटके ज्यांना म्हटलं जातं. षटकार चौकारांवरती मात्र इथे तुम्हाला मोठमोठे फटके खेळावे लागतील आणि हा चेंडू पहा डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आहे. पंचांचा इशारा मैदानाच्या आतमध्ये थोडासा उशिरा लेट पण थेट निर्णय आलाय. वाईट चेंडू मैदानावरती. धावफलक एका धाव्याने पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 33 धावा ह्या स्कोर कार्ड वरती आल्यात. उमेश नायडूकडे जे षटक दिले या अगोदर देखील एक चांगले षटक त्यानं केलं. 10 धावा खर्च केल्या होत्या. विकेट्स देखील त्या षटकामध्ये त्या ओव्हरमध्ये मिळवली होती आणि चौथं षटक देखील आपण पाहतोय उमेश नायडूकडे दिले गेले कारण तितकी क्षमता त्याच्याकडे आहे. तुम्ही पहा मावळ तालुक्याकडून क्रिकेट खेळत असताना उमेश नायडू हे नाव नक्कीच आपण पाहतोय नेहमी जे अग्रगण्य स्थानावरती घेतलं जातं कारण त्याचं कारण तितकं आहे. तुम्ही पहा मावळ टेनिस क्रिकेटमध्ये कित्येक असे खेळाडू आहेत
ज्या खेळाडूंनी मावळ टेनिस क्रिकेटचं नाव महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं त्यामध्ये आनंद चौहान तुम्ही पाहताय मावळ भूषण म्हणून आनंद चौहान यांची जी ओळख आहे आणि तो पहा त्याच पाठोपाठ उमेश नायडूकडे देखील तितका अनुभव आहे आणि त्या अनुभवांचा खजिना त्या अनुभवांचं भांडार घेऊन तो आज वाघोली सारख्या ताकदवान संघासमोर आपली कामगिरी बजावतोय आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. धावफलक अतिशय आपण पाहतोय संत गतीनं कासवाच्या गतीनं पुढे पुढे जाते पण इथे आता गेअर चेंज करणं गरजेचं आहे कारण तुमच्याकडे 30 चेंडू आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही मोठमोठे फटके खेळत नसाल तर तुमच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहेत. एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. विशेषतः राहुल सातव बद्दल आपण बरीचशी चर्चा केली पण ज्या फॉर्मसाठी खरं तर ज्या फलंदाजीसाठी तो ओळखला जातो ती फलंदाजी अजून राहुल सातवची पाहायला मिळेल. एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय पण त्यानंतर तुम्ही पहा अजूनही राहुल सातवची बॅट शांत आहे. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. 5 षटकांचा खेळ मैदानावरती जो असेल एक इनिंग 5 ओव्हरचा सामना मैदानावरती आपण जो पाहतोय. पुन्हा एकदा उमेश नायडूचा एक जबरदस्त चेंडू मैदानावरती अप्रतिम चेंडू मैदानाच्या वरती चेंडूला फक्त वारा घातलाय हवा घातलीये चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्कोर बोर्ड स्थिर आहे. डॉट डिलिव्हरी आपण मैदानावरती पाहतोय 34 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज पहा पुढे एकदा उमेश नायडू एक जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पहा बॅकफुट पॉइंट कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन काऊ कॉर्नर क्लीन बोल्ड थेट यष्ट्यांचा वेध. चौतीस ह्या धावसंख्येवरती आपण पाहतोय तिसरा फलंदाज शुभम याला मात्र माघारी परतावं लागते. नेक्स्ट बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आता कोण येणार कारण आपण पाहिले वाघोली संघ आणि ह्या संघाला थोडंसं ग्रहण लागले असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. तुम्ही पहा आसिफ बाद झाला त्यानंतर मात्र उर्वरित फलंदाज देखील स्वस्तात माघारी परत आहेत. राहुल सातव अजून एकाकी झुंज देतोय पण इथे आता तुम्ही पहा शेवटचे काहीशे चेंडू आहेत आणि ह्या चेंडूवरती जर तुम्ही मोठे फटके खेळले नाहीत तर येणाऱ्या काही काळामध्ये तुमच्यावरती नक्कीच संकटाची वादळ ही घोंघावल्याशिवाय राहणार नाहीत कारण ह्या मैदानावरती तुम्ही पहा एक फायटिंग स्कोर निर्माण करणं गरजेचं जवळजवळ इथं 60 ते 65 धावा निर्माण करणं गरजेचं आहे. 55-60 धावा 8च्या सरासरीने इथं धावा निर्माण करणं गरजेचं आहे आणि तुम्ही पहा त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही मैदानावरती एक चांगली कामगिरी केली एक चांगली भागीदारी केली तर तुम्ही एक चांगला स्कोर उभा करू शकता. त्यासाठी मात्र मोठे फटके खेळावे लागतील. हा चेंडू पहा पुढे एकदा बॅट एज घेतोय आणि थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेला बॅट एज घेतल्यानंतर चेंडू पोहोचेल पुन्हा एकदा एक मॅजिकल चौकार. धावफलक आपण पाहतोय मैदानावरती 38 धावा नशिबाने मिळालेला एक नशिबाचा चौकार असं म्हटलं तरी अगदी चुकीचं ठरणार नाहीये कारण उमेश नायडूची गोलंदाजी तुम्ही पाहताय मिरचीचा तिखटपणा मिरचीचा भाव हा गोलंदाजीला आलाय. एकदम तिखट मारा मैदानावरती तुम्ही पाहताय. आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून उमेशनं बऱ्याच खेळाडूंना वंचित ठेवलं नुसतं वंचित ठेवलं नाही तर त्याने विकेट देखील मिळवल्यात. ही त्याच्या गोलंदाजीची खासियत आहे. फलंदाजीमध्ये देखील कित्येक वेळा एक ग्रेट फिनिशर म्हणून उमेश नायडूला आपण पाहत असतो. ह्या सामन्यामध्ये पहा एक टिचून मारा जो मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. पुढे एकदा पहा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. धावफलक पुढे एकदा एका धावेने पुढे पोहोचेल. स्कोर कार्डवरती आपण जाऊयात. 39 धावा 39 रन लॉस ऑफ 3 विकेट्स ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. यानंतर एक शेवटचं षटक बाकी असेल. त्या अगोदर मात्र खरं तर किती धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जातील कोणता स्कोर तुमच्यासाठी सुरक्षित असेल कशा पद्धतीनं मैदानावरती यानंतर फलंदाजी केली जाईल कशा प्रकारची व्यूहरचना असेल शेवटच्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला आणायचं हे फार मोठी प्रश्नचिन्ह आहेत. येणाऱ्या काळात ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याला भेटतील पण त्यासाठी नक्कीच आपल्याला आमदार चषक पाहावं लागेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंडला फलंदाज वाऱ्याच्या गतीनं 2 धावा पूर्ण केल्यात. ही क्रिकेटची एक कला आहे. तुम्हाला मोठे फटके खेळता येत नसतील तर सिंगलचं रूपांतर डबल मध्ये कन्व्हर्ट करा सिंगल डबल करा धावफलक हलतं ठेवा आणि तुम्ही प्रतिस्पर्ध्यावरती ह्या ठिकाणी मात्र दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न हा नक्कीच करा. स्कोरबोर्ड चालू ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जर मैदानावरती वारंवार डॉट चेंडू खेळत असाल तर
तुमच्यावरती नक्कीच दबाव प्रेशर निर्माण होऊ शकतो. पण मोठे फटके जर येत नसतील तर नक्कीच सिंगल डबल स्कोअरबोर्ड चालू ठेवणं गरजेचं आहे. एक सिंगल तर येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे नाहीये, झेल मैदानावरती होतोय आणि चौथा फलंदाज बाद असेल अतुल विटकर फलंदाज बाद. आपण पाहतो या ठिकाणी पहिल्या फेरीतील शेवटचा सामना या ठिकाणी मात्र जो सुरू आहे. यानंतर दुसऱ्या राऊंडला आपण सुरुवात करतोय. त्या अगोदर जे 3 सामने संपन्न झाले त्यामध्ये विजेते संघ राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान जुन्नर, संकल्प 11 पोलीस शिरूर आणि आशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भोसरी, ह्या तिन्ही संघाच्या संघनायकांना सूचना असेल आपण ह्या ठिकाणी मुख्य मंचाच्या समोर या. आपण लॉट्स करतोय त्यामुळे तिन्ही संघनायकांना सूचना असेल आपण समोर या. स्कोअरबोर्ड वरती 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 41 धावा धावफलकावरती आहेत. सचिन भाऊ भाडळीस प्रतिष्ठान हा संघ मैदानावरती आपण पाहतोय आणि खरं तर आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि या 6 चेंडूत बराच मोठा विक्रम तुम्हाला करावा लागेल. शेवटचे 6 चेंडूत मात्र किती मोठे विस्फोटक फटके फलंदाज खेळतोय की गोलंदाज पुन्हा एकदा फलंदाजांना रोखण्यामध्ये यशस्वी होणार हे आता आपण पाहणार आहोत. चला वेळ घेऊ नका. 2:45 वाजलेत. यानंतर अजून एक इनिंग, त्यानंतर द्वितीय फेरीचे 2 सामने आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये क्वार्टर फायनलचा महत्त्वपूर्ण सामना या ठिकाणी मात्र आजच होईल. कारण उद्या जर आपण पाहिलं लॉर्ड्स मध्ये जवळजवळ सकाळी आयोजकांनी कळवलं, गणेश मराठे सरांशी ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस 10 सामने उद्या जे बाकी आहेत. कारण पहिल्या दिवशी जर पाहिलं ज्यावेळेस स्पर्धा सुरू होणार होती त्या दिवशी पावसाचं सावट स्पर्धेवरती आलं, त्यामुळे देहऑफचे काही सामने बाकी आहेत ते उद्या आपण या ठिकाणी संपन्न करणार. राहुल सातव चेंडू पाठवतोय वाघोलीच्या दिशेला आणि हा एक ब्रँडेड षटकार. संकल्प पोलीस 11 शिरूर एक प्रतिनिधी ह्या ठिकाणी पाठवा. तीन संघाचे 3 संघनायक, विजेते संघाचे 3 संघनायक आणि ह्या सामन्यातून विजय होणारा संघ असा लॉर्ड्स आपण या ठिकाणी द्वितीय फेरीचा करणार आहोत. राहुल सातव पहा पहिल्या चेंडूवरती मात्र घणाघाती प्रहार केलाय. हनुमंत गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिल्या चेंडूवरती त्याला मात्र आसमान दाखवले. पुढे एकदा तयार असेल राहुल सातवसाठी. या दरम्यान पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन, राहुलला थांबवलंय आणि तुम्ही पाहताय राहुल देखील ह्या कामगिरीवरती नाखुश आहे. चेंडू कशा पद्धतीचा होता आणि गोलंदाजानं पहा पूर्णपणे ओळखलं होतं राहुल कोणता शॉट्स या ठिकाणी खेळणार आहे आणि पहा चेंडू रिलीज करण्या अगोदर त्यानं पूर्णपणे राहुलला ओळखलं आणि त्या पद्धतीने चेंडू रिलीज केला आणि आपण पाहिले राहुल सातवला ह्या चेंडूवरती थांबवले गेले. शेवटचे 4 चेंडू मैदानावरती बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये अजून किती धावा येणार हे आपण पाहणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा हनुमंत, समोरच्या बाजूला राहुल सातव. त्या दरम्यान पहा पुढे एकदा फाईन स्वीपचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती येत नाहीये. गती परिवर्तन, व्हेरिएशन तुम्ही पाहता आणि हे गरजेचं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये खरं तर गोलंदाजाला स्वतःला जिवंत ठेवायचं असेल ना तर ही गोष्ट गरजेची आहे, निदान सिमेंट विकेटवरती तरी. कारण तुम्ही पहा सिमेंट विकेटवरती अशी परिस्थिती असते तुम्ही भन्नाट जितक्या वेगाने चेंडू कराल तितक्या वेगाने सहजरित्या फलंदाज चेंडू सीमारेषेच्या बाहेर खेळत असतात. तुम्ही जर व्हेरिएशन ठेवत असाल, स्लोवर चेंडू करत असाल, टप्पे चेंज करत असाल, अशा परिस्थितीमध्ये चांगल्या फलंदाजासमोर तुम्ही चांगली गोलंदाजी मैदानावरती नक्की करू शकता. पुढे एकदा हा चेंडू राहुल सातव मिड विकेटला खेळतोय, तिथे क्षेत्ररक्षक झेल झालाय. राहुल सातवची खेळी संपुष्टात, फलंदाज बाद.
राहुल सातव तुम्ही पहा शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत होता, पण त्याची झुंज मैदानावरती पहा थोडीशी नक्कीच अपुरी पडली की काय. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटेल. राहुल सातव बाद होतोय. धावा जर आपण राहुलच्या बॅटमधनं पाहिल्या, चौदा धावांची खेळी, एक महत्वपूर्ण इनिंग नक्कीच म्हणावे लागेल. कारण एका बाजूने जरी धावा होत नसतील आणि विकेट जात असतील तरी एका बाजूने राहुल सातव उभा होता. 14 धावांची एक महत्वपूर्ण इनिंग खेळून त्याला बाद व्हावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल. कुणाल घोलप आपण पाहतोय. गोलंदाज मैदानावरती मात्र हनुमंत पुन्हा एकदा तयार. द्वितीय फेरीचे लॉर्ड्स आपण या ठिकाणी करतोय. पहिला सामन्याची उद्घोषणा या ठिकाणी होणार आहे. संकल्प पोलीस 11 शिरूर आणि त्यांच्या विरोधामध्ये आशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भोसरी हा द्वितीय फेरीतील पहिला सामना असेल. आणि दुसरा सामना जर आपण पाहिलं राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान जुन्नर आणि ह्या सामन्यातील विजेता. एक इनिंग अजून बाकी आहे. शेवटचं षटक पहिल्या इनिंग मधलं सुरू आहे. धावफलक आपण पाहतोय 49 धावा 49. 49 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटच्या षटकातील काहीशे चेंडू बाकी आहेत. या दरम्यान पहा पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू आपण पाहिलाय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि याच दरम्यान षटक मैदानावरती संपते. पहिली इनिंग संपते. धावफलकावरती जर आपण पाहिलं सचिन भाऊ भाडळे स्पोर्ट फाउंडेशन वाघोली संघाच्या स्कोर कार्डवरती आल्यात 49 धावा. आणि विजयासाठी जर आपण पाहिलं प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट फाउंडेशन मावळ ह्या संघासमोर 30 चेंडू मध्ये 50 धाब्यांचं आव्हान आहे. चला वेळ घेऊ नका. वाघोली संघ आता ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा आणि मावळ संघाला सूचना असेल आपण आपले आघाडीचे 2 फलंदाज हे मैदानावरती पाठवून द्या. थँक्यू डीजे. सुमधुर असं संगीत आणि त्या संगीताला नक्कीच क्रिकेटची जोड आपण पाहतोय. क्रिकेटचा खेळ एका वेगळ्या उंचीवरती नेण्यामध्ये नक्कीच संगीताचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे डीजे ऑपरेटरला देखील या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या लागतील, धन्यवाद द्यावे लागेल. सुंदर अशा पद्धतीचं कामकाज गेले 3-4 दिवस त्यांच्या माध्यमातून होत आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय क्रिकलाईटची टीम आहे. HD क्वालिटीमध्ये सुंदर प्रक्षेपण आपण त्यांचं पाहतोय. सुंदर मैदान, सुंदर असं वातावरण आहे, आकर्षक बाउंड्रीज आहेत, सुंदर असे आयोजक, सुंदर असे टीम्स आणि त्यामध्ये खेळणारे हे खेळाडू आणि त्यामध्ये रंगलेला हा आमदार चषक. अगदी आपण पाहतोय 49 धावा 49 50 रनों का लक्ष्य यहाँ पर है.
50 धावा मैदानावरती बनवायच्यात. तर यानंतर पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतो मुंबई परिसरातील एक दिग्गज समालोचक प्रशांत आदवडे सर. शुक्रिया राहुल, वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं आमदार चषक 2022 और एक क्रूशियल मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. सचिन बाडल स्पोर्ट फाउंडेशन वाघोली बनाम प्रशांत भाऊ मालस्कर मार्बल 11. 50 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए. तो प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर आकाश और आनंद चौहान. वैसे आनंद चौहान जब पृथ्वीराज चषक में खेल रहे थे तो बिल्कुल फिट नहीं थे, चोटिल थे. क्या वहां से वो उभर कर आए हैं, देखना बहुत जरूरी है. एक तरफ देखिए तो गेंदबाजी करने के लिए प्रमुख गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है. मल्हारगढ़ एंड से गेंदबाजी करेंगे. क्या राहुल सातव गेंदबाजी करेंगे जो एक ऑलराउंडर खिलाड़ी है. देखिए पिछली इनिंग की जो कहानी रही है जिसमें स्ट्राइक रोटेट नहीं हुआ, राहुल सातव को ज्यादा बल्लेबाजी करने का मौका देना चाहिए था, लेकिन ये बात बाकी बल्लेबाज नहीं समझ पाए. जब इनका बल्ला बोल रहा था स्टार्ट भी बहुत अच्छा इनकी तरफ से हुआ था, लेकिन किसी भी बल्लेबाज ने स्ट्राइक रोटेट नहीं किया, सिंगल नहीं लिया. और इसीलिए बहुत बार मैंने देखा कि राहुल सातव नॉन स्ट्राइकर इनकी तरफ खड़े रहे. आनंद चौहान ऑन स्ट्राइक. पावर प्ले का ये ओवर है, पहला ओवर जिसमें थर्ड मैन एक गली, उसके साथ पॉइंट, एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर मिड ऑन, डीप मिड विकेट पर खिलाड़ी है, एक स्क्वायर लेग और एक फाइन लेग. अजय आवले अमर साटे ऑफिशियल के तौर पर मैदान के अंदर और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राहुल सातव. मल्हारगढ़ एंड से इस ओवर की पहली गेंद आनंद चौहान के लिए. और काफी संख्या में दर्शक भी मौजूद है आज क्रिक लाइव के माध्यम से. और खूबसूरत स्ट्रोक, फीट है और पिक्चर सुपर हिट है. आनंद चौहान इस मुकाबले में डाल रहे जान. आनंद चौहान ने राहुल सातव का क्या स्वागत किया है. पहली गेंद पर खूबसूरत स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया और गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी इस खूबसूरत चौके के साथ आगाज बहुत ही बेहतरीन बल्लेबाज आनंद चौहान का. पावर प्ले का ओवर है तो अपने पावर दिखाने की कोशिश यहां बल्लेबाज आनंद चौहान द्वारा. राहुल सातव तैयार, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. इस गेंद की बात करें तो नियंत्रण नहीं है, टप्पा खाने के बाद काफी ऑफ टाइम के बाहर जाती भी गेंद. देखिए 50 रन है, ज्यादा बैंक बैलेंस नहीं है, 30 गेंदों का खेल है. तो ये जो पहला ओवर है प्रमुख गेंदबाज के तौर पर राहुल सातव डाल रहे हैं तो नियंत्रण अनुशासन बहुत महत्वपूर्ण रहेगा. पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर यहां से वाइड बॉल. राहुल सातव तैयार है, ज्यादा बड़ा रनअप नहीं है राहुल सातव का. इस गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई गेंद, रन की कोई गुंजाइश नहीं है. बहुत अच्छी गेंद थी ये. टप्पा खाने के बाद उछाल था, क्रीज के गहरे में चले गए थे, पिछला पे स्टंप की तरफ चला गया था, पुल करना चाहते थे लेकिन चकमा देती हुई गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ. अच्छी गेंद राहुल द्वारा. इस बार कदमों का इस्तेमाल, अच्छा कदम ताल, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती भी आनंद चौहान के बल्ले से और एक खूबसूरत स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन, टाइमिंग बढ़िया. आदरणीय मयूर घनवत यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. ब्रिलियंट बैटिंग बाय आनंद चौहान. नाउ स्कोर मूव्स ऑन 11 पर नन, चेसिंग टारगेट ऑफ 50 रन. कदमों का बहुत अच्छा इस्तेमाल था, गेंद के पिच तक पहुंचे और डाउन द ग्राउंड गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर आनंद चौहान ने. इस गेंद को कट करना चाहते थे, टैपिंग नहीं कर पाए. एक खिलाड़ी देखिए पॉइंट पर है, एक खिलाड़ी बिल्कुल इस वक्त आप देख रहे तो गली की तरफ है. 1 रन का इजाफा, आनंद चौहान नॉन स्ट्राइकर इनकी तरफ चले गए. अब जिम्मेदारी आकाश की. जीतने के लिए 50 रनों की जरूरत है. रन संख्या 12 रन. मुकाबला चल रहा है वाघोली और मावल के बीच, एक तगड़ा मुकाबला होगा. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राहुल सातव, खेलने की जिम्मेदारी आकाश की. आकाश दाबाड़ी ऑन स्ट्राइक. छोटी गेंद, बड़ा प्रहार, गेंद सीधी हाथ में जाती भी, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. शानदार कैच और पहले विकेट का पतन होता बा. बहुत बड़ा झटका लगा है मावल के उम्मीदों को. बल्लेबाज आकाश डिपार्ट गॉन.
वैसे अगर देखें तो छोटी गेंद थी, बैकफुट पर पूर करना चाहते थे लेकिन थोड़ी ऑफ टर्म के बाहर रही। तो ऑफ टर्म के बाहर वाली गेंद को मिड विकेट क्षेत्र की तरफ आप लेके जाने की कोशिश करते हैं तो थोड़ा सा गेंद हवा में रही और वहां खिलाड़ी मौजूद था। तो अच्छी गेंद थी, अच्छी सोच थी राहुल सातव द्वारा। पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए बल्लेबाज आकाश ताबाड़े बैक टू द पेविलियन नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल आप बल्लेबाज नीलेश ढगे को देख रहे हैं, जिन्होंने पृथ्वीराज चषक में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी। और मार्बल और पल्टन के बीच दो आपने सुपर से ऊपर वाले मैचेस मतलब सुपर ओवर देखे थे। तो ये मार्बल की एक टीम मैदान के अंदर है। इस टीम में दत्ता पवार नहीं खेल रहे। दत्ता पवार बहुत ही बेहतरीन खिलाड़ी। दत्ता पवार एक तरफ नीलेश ढगे बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, लेकिन आनंद चौहान जिनके ऊपर निगाह रहेगी। दत्ता पवार अगर टीम में नहीं है तो पूरा दारोमदार आनंद चौहान के ऊपर है, पूरा दारोमदार बिल्कुल नीलेश के ऊपर है। राहुल सातव इस मैच में कमबैक कर रहे हैं। रन संख्या 12 रन 1 विकेट के नुकसान पर। नीलेश ढगे ऑन स्ट्राइक, लंबे रन के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है राहुल सातव। बढ़िया लाइन, अच्छी लाइन, टप्पा खाने के बाद उछाल था, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, दूसरा शिकार, सातव बहुत खुश। इस मैच में अगर ये आखिरी गेंद देखेंगे तो ये मेरे हिसाब से ड्रीम बॉल था। बल्लेबाज नए थे, फुटवर्क तो नहीं होने वाला था, आगे नहीं आने वाले थे, पीछे खेलने वाले थे। राहुल सातव को बहुत अच्छी तरह से पता था, तो वो देखते हुए टप्पा खाने के बाद उछाल लेती हुई गेंद को ज्यादा बैकफुट पर खेलने की कोशिश की। पोजीशन में नहीं थे, बाहरी किनारा लगा, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। अगर आप 50 को डिपेंड करना चाहते हैं तो बिल्कुल इस तरह से आपको एक सटी लाइन के साथ अच्छी गेंदबाजी करने की जरूरत है। तो आनंद चौहान एक एंड पर डटे हुए बहुत अच्छी पारी खेल रहे हैं। फिलहाल मार्बल 11 के हालात की अगर बात करें तो 2 विकेट के नुकसान पर रन संख्या 12 रन। 5 ओवर का मैच है, 30 गेंदों में आपको 50 बनाने हैं। अभी फिलहाल अगर देखें तो 32, यहां से और 38 रनों की जरूरत है और आपके पास 24 गेंदें शेष है। 12 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं अमोल जाधव। क्या दत्ता की जो कमी है वो खल रही है? बिल्कुल खल रही है, क्योंकि हर बार मैंने देखा कि प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर दत्ता बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हैं। अब मजा आएगा। आसिफ हरकत करना जानते हैं, जब ये हरकत करते हैं तो इनको बरकत भी मिलती है। आसिफ शेख बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है, वागुली के शेर मैदान के अंदर है। तो दूसरी तरफ मावल के जहाबाज खिलाड़ी आनंद चौहान। मजा आएगा। टीट फॉर डैट। आगे गिनती ड्राइव की आपने, फॉलो थ्रो में बहुत ही बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा। रन की कोई गुंजाइश नहीं है। लगातार 2 गेंदें बिंदी गेंदें डाली है। पहली गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली। दूसरी गेंद अगर देखे तो एक बार फिर लेन गेंद थी, लेकिन थोड़ा आगे रखा था, बल्लेबाज ने ड्राइव किया था लेकिन गैप नहीं ढूंढ पाए। अपने फॉलो थ्रो में बहुत ही बेहतरीन फील्डिंग आज आसिफ शेख द्वारा। ओहो, बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते भी गेंद को अगेन द टर्न खेलना चाहते थे, यहां बल्लेबाज करना चाहते थे हरकत, लेकिन आसिफ ने कहा एक बार फिर हरकत, यहां उनको मिली बरकत। कौन टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाती हुई गेंद को बैकफुट पर ऑन साइड पर पूल एक बार फिर करना चाहते थे। नेचुरली मैं देख रहा हूं आसिफ को, वो टप्पा खाने के बाद उनकी गेंदें बाहर की तरफ निकलती है और वो बल्लेबाज को हर बार परेशान करती है। इस बार प्रेशर बिल्कुल आनंद चौहान के ऊपर। पिछले सीजन की अगर कहानी देखें तो उमेश नायडू ने प्रभावित किया था। कुछ मैचेस में एक बार फिर वो गेम चेंजर से खिलाड़ी साबित हुए थे। कुछ मैचेस में बिल्कुल हारे थे, लेकिन बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी उन्होंने की थी। गेंदबाजी कमाल की करते, लेकिन बल्लेबाजी में अपना जौहर दिखाने की वो ताकत रखते हैं ये खिलाड़ी। मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए उमेश नायडू। स्कोर की बात करें तो 12 रन अब 2 विकेट के नुकसान पर, या 3 विकेट के नुकसान पर, 3 विकेट के नुकसान पर। आकाश, आनंद चौहान, नीलेश ढगे बैक टू द पेविलियन। अमोल जाधव और उमेश नायडू को पारी को संवारना है। पारी लड़खड़ाती हुई बेहतरीन गेंदबाजी। अतुल बनकर साहब ये देखते हुए बहुत खुश हो जाएंगे जिस तरह से आसिफ गेंदबाजी कर रहे हैं।
और दस अनदर ब्यूटीफुल डिलीवरी, जोरदार अपील, अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। अंपायर की मुंडी हिलते हुए अंपायर ने कहा ना मुन्ना ना, नॉट आउट, कोई नुकसान नहीं है। इंपॉर्टेंट खेल मैदान के अंदर लेग बाय का इशारा अमर साटे कर रहे हैं। इसी सिंगल के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन 3 विकेट के नुकसान पर। हालात कुछ अच्छे नहीं है, लेकिन बड़ा खिलाड़ी वही होता है जब मैदान के अंदर आता है तो अपने मौजूदगी का एहसास दिलाता है। वो बड़ा खिलाड़ी है, ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है। बड़ा वही होता है जो विपरीत स्थिति में आपके साथ खड़ा होता है। विपरीत स्थिति में आपको बेहतर काम करना होता है। जिस तरह से आसिफ बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। बाहरी किनारा यहां भी लगा है। इस ओवर में एक भी गेंद बल्ले के बीचों बीच नहीं आई है। क्या सटीक लाइन के साथ तीखी गेंदबाजी आसिफ शेख द्वारा, लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं। रन संख्या फिलहाल 14 रन तो बन रहे हैं, लेकिन जब तक बल्ले के बीचों बीच गेंद नहीं लगती तब तक बल्लेबाज को सुकून नहीं मिलता, तब तक बल्लेबाज का आत्मविश्वास नहीं बढ़ता। आसिफ, ओ पुल लेंथ गेंद थी, इस वक्त टावी नहीं कर पाए। बॉडी पर शानदार फील्डिंग। नायडू दूसरे रन के लिए भाग रहे थे, लेकिन स्ट्राइकर रन के बल्लेबाज जादव ने मना किया। आखिरी गेंद पर सिंगल है। सफल ओवर का खेल समाप्त होता हुआ 2 ओवर का खेल, रन संख्या 15 रन 7.5 के औसत के साथ। बहुत कुछ आना बाकी है, लेकिन उससे पहले संकल्प पुलिस 11 शिरूर, अशुभ जादव स्पोर्ट फाउंडेशन के कप्तान को मैं विनती कर रहा, प्लीज टॉस के लिए आइए। आफ्टर 2 ओवर now scored 15 for loss of 3 wicket. The super bowling by आसिफ शेख। क्या कमाल की गेंदबाजी इन्होंने की, खास करके जब आनंद चौहान जैसे बल्लेबाज मैदान के अंदर थे तब जाकर आपने विकेट लिया और उसके बाद में समा बांधा। बहुत बढ़िया गेंदबाजी। राहुल सदव पहले 3-4 गेंदों में वो महंगे साबित हुए, लेकिन उसके बाद में अच्छा कमबैक किया। अब जाकर किसके हाथ में गेंद होगी। आने वाली जो 18 गेंदें वो बहुत महत्वपूर्ण रहेगी, जिसमें कि बल्लेबाज उमेश नायडू के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। वो किस अंदाज से बल्लेबाजी करते हैं वो देखना बहुत जरूरी है। अब जाकर देखें, गेंदबाजी में विकास यादव को बुलाया गया है। मल्लारगढ़ एंड से गेंदबाजी करेंगे। एक तरफ गाताग्राम प्रोजेक्ट एंड से बहुत बढ़िया गेंदबाजी आसिफ शेख द्वारा। देखिए पहले ओवर में जो रन थे एक छक्का एक चौका था, लेकिन दूसरे ओवर में कोई चौका छक्का नहीं है। बहुत सारी बिंदी गेंदे और सिंगल आए हैं, तो नपी तुली गेंदबाजी आसिफ शेख ने की है। और इसके कारण देखिए अब प्रेशर जो है वो बल्लेबाज की तरफ जाएगा। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी, टिप्पा बहुत बढ़िया रखते हुए। बाहुबली का कटप्पा और गेंदबाज का टिप्पा कभी भी आपको नहीं भूलना चाहिए। और बढ़िया लाइन, टिप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है, थोड़ा सा बैकफुट, मतलब इनका ट्रिगर मूवमेंट क्या था राहुल, खास करके उमेश नायडू का, बॉल डालने से पहले उनका पिछला जो पैर था वो स्टंप की तरफ चला गया था, तो बैकफुट पर ज्यादा चले गए थे, ज्यादा आगे हैं। और ऑन साइड पर एक अच्छा स्ट्रोक, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है। 1 रन का इजाफा सिंगल के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ। रन संख्या कुल मिलाकर 16 रन, जीतने के लिए 50 चाहिए। यहां एक बार फिर वो खतरा है, नहीं, 2 रन मुकम्मल किए गए हैं। दिमाग के बत्ती को जला के रखिए, जागो प्यारे बहन जागो। एक गलती से एक बार फिर आप इस मैच के बाहर भी जा सकते हैं। एक छोटा सा पल क्रिकेट में बदलाव लाता है, इसलिए आने वाला एक एक पल बहुत महत्वपूर्ण है, क्रूशियल है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। बाळासाहेब काळुके साहेबांना विनंती करेन, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय आमचे मार्गदर्शक तुकाराम काळुके यांच्या शुभ हस्ते येथे आता टॉस केला जाईल। अशुभभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन आणि संकल्प पोलीस 11 शिरूर या 2 संघादरम्यान यानंतर अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची लढत असणार आहे। आमचे दोन्ही मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आता इथे टॉस केला जातोय। ओ कैप में जरूर खेलते हुए, लेकिन खिलाड़ी बॉडी पर तैनात है। रिवर्स स्विप खेला गया था उमेश नायडू द्वारा। अब जाकर बिल्कुल प्रेशर बल्लेबाजों के ऊपर और मोमेंटम गेंदबाजों की तरफ है। कुछ ऐसी गेंदें थी जिसके ऊपर आप प्रहार कर सकते, अगर यहाँ इस गेंद के ऊपर आप अच्छी पोजीशन में होते तो बिल्कुल एक बड़ा शॉट आ सकता था, लेकिन मन बना के खेलने की कोशिश उमेश नायडू द्वारा। रन संख्या फिलहाल 18 रन। मान्यवर दाखल झालेले आहेत टॉस बॉक्स मध्ये। संघ असतील संकल्प पोलीस 11 शिरूर आणि आशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन। ओहो हो, क्या कमाल की गेंदबाजी।
पहले तो परेशान किया आसिफ शेख ने, अब बारी विकास जाधव की सुपर बॉलिंग। प्रेशर अब बल्लेबाज के ऊपर बिल्कुल है, महसूस करते हुए मोमेंटम गेंदबाजों की तरफ है, और मोमेंटम दिखता नहीं, हवा की तरह होता है, महसूस करने की जरूरत है खास करके गेंदबाजों को। अच्छे रिदम के साथ अच्छा वेरिएशन, अच्छा मिश्रण में देख रहा हूं खास करके गेंदबाजों द्वारा। रिवर्सिव खेलने की कोशिश दोनों तरफ से हो रही है। 1 रन मुकम्मल किया है। प्रेशर प्रेशर बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर। लेग बाय का इशारा अमर साटे करते हुए 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ। 3 ओवर में रन संख्या कुल मिलाकर 19 रन। जीतने के लिए 50 चाहिए थे, लेकिन बहुत बेहतरीन प्रदर्शन आज गेंदबाजों द्वारा। 12 गेंदों का खेल शेष है और 31 रनों की जरूरत है। अभी भी फासला बना हुआ है, लेकिन उसके ऊपर चर्चा करेंगे छोटे से ब्रेक के बाद। आइए। आमदार चषक 2022 आप देख रहे हैं। 12 गेंदों में 31 रनों की जरूरत है। 30 गेंदों में आपको 50 बनाने थे, लेकिन दत्ता पवार जो एक बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, उनकी कमी खल रही है। क्या सटीक लाइन के साथ गेंदबाजी। बल्लेबाज तो बहुत है, मैं समझ सकता हूं, लेकिन जिस तरह से दत्ता पवार आगाज करके अपने टीम के लिए देते थे, और वो फॉर्म में, सबसे बड़ी बात है कितना भी बड़ा खिलाड़ी हो, वो फॉर्म में होना बहुत जरूरी होता है। अनिल चौहान के लिए आगाज बहुत अच्छा था, लेकिन फिनिश नहीं कर पाए। अभी बहुत सारे अच्छे खिलाड़ी हैं डगआउट में इंतजार कर रहे हैं, लेकिन उमेश नायडू और एक तरफ बल्लेबाज अमोल जादव को एक अच्छी पारी खेलने की जरूरत है, साझेदारी बनाने की जरूरत है, और अच्छी रफ्तार भी होनी चाहिए उनके पास। 12 गेंद 31। आसिफ शेख, तेज रफ्तार की गेंद थी, बहुत बढ़िया लाइन, खड़े खड़े खेलने की कोशिश। गेंद फाइनल क्षेत्र की तरफ आ रही है। 2 रन लेने का मौका बिल्कुल बल्लेबाज को मिल सकता है। 2 रनों के साथ अब आपके पास 11 गेंदे हैं, और 11 गेंदों में 29 रनों की जरूरत। और अंपायर की तरफ से देखिए तो लेग बाय का इशारा होता हुआ। अच्छे आवले मैदान के अंदर है, जो मशहूर अंपायर बिल्कुल टेनिस विश्व के, उसके बाद में एक टैलेंटेड अंपायर अमर साटे आप देख रहे हैं, बहुत साल से ये भी अंपायरिंग कर रहे हैं। ये भी गेंद बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है, यहां परेशानी हो सकती है। और बल्लेबाज अमोल जादव बैक टू द पेवेलियन जाते हुए प्रशांत मावलकर मावल टीम के उम्मीदों को लगता हुआ, और एक बड़ा झटका, गॉन, सफलता मिली है। बैटिंग लाइनअप में बहुत गहराई है, लेकिन आप कितने रन चेस कर रहे हैं, जिसमें कि आपने 18 गेंदों में कितने रन बनाए। 18 गेंदों में केवल 19 रन आए हैं। और हमारी जिंदगी वीडियो गेम जैसी होती है, हम एक लेवल को पार करते तो दूसरा लेवल बहुत कठिन होता है। मतलब पहले 18 गेंदों में आपने केवल 19 बनाए हैं, तो आने वाले 12 गेंदों में एक चैलेंजिंग टोटल आपके सामने है। बहुत सदी भी गेंदबाजों द्वारा। मुझे 2 चीजें एक बार फिर दिखाई दे रहे हैं, क्योंकि एक सिक्का होता है, उसके 2 पहलू है। एक तरफ पर लिखा हुआ चैलेंज, तो दूसरी तरफ लिखा हुआ है मौका, अवसर है। यहां से अंडर प्रेशर आप अच्छी बल्लेबाजी करें और हीरो बने। मौका तो बिल्कुल बल्लेबाज के पास है, और प्रशंसा करनी चाहिए आसिफ शेख की, जिन्होंने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है। संकल्प पुलिस 11 शुरू टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। अच्छा स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। दैट्स अ ब्यूटीफुल शॉट, मच नीडेड 6 फॉर द बैटिंग साइड। 6 रन। नायडू फाड़ू बल्लेबाजी कर सकते हैं, इसी मंच पर पिछले साल मैंने देखा था, बहुत बेहतरीन बल्लेबाजी की थी। अब आप गेंद है, यहां लॉन्ग ऑफ पर बाउंड्री पर खिलाड़ी मौजूद है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आते हुए 2 रन मुकम्मल। अब थोड़ा सा यहाँ रन रेट जो है, जो आस्किंग रन रेट है वो गिरता हुआ, लेकिन फिलहाल नायडू बहुत अच्छी पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं। 2 गेंदों में इन्होंने 8 रन बनाए हैं। फिलहाल रन संख्या देखे तो 29, जीतने के लिए अभी भी देखे तो 21 रनों की जरूरत है। और आपके पास कुल मिलाकर अगर देखे 8 गेंदों का खेल शेष। अच्छी लाइन टप्पा खाने के बाद एक बार फिर गोल्डन स्पॉट से ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद, शरारत करते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए। 7 गेंदे 21 वाला मैच है। प्रेशर दोबारा बल्लेबाज की तरफ जाता हुआ।
कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है। और एक अच्छी गेंद आसिफ द्वारा, वंडरफुल बॉलिंग बाय आसिफ शेख। एक छक्का आया, उसके बाद में आसिफ ने कमबैक किया। 6 गेंदों में 22 इसी मंच पर बने हैं और आज के दिन ही बने हैं, तो क्रिकेट में कुछ भी संभव है। एक तरफ अच्छी गेंदबाजी आसिफ शेख द्वारा, लेकिन निर्णायक ओवर में कौन गेंदबाजी कर सकता है? राहुल सतो ने एक ओवर डाला है, विकास जाधव ने एक ओवर डाला है, आसिफ शेख का कोटा समाप्त हुआ। एक विकल्प क्या इनके पास प्रॉपर है वो देखना बहुत जरूरी है। छोटा सा ब्रेक लेते हैं, वापस आते हैं। यूं गए और यूं आए। कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणारे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव। अर्थात इथे हा रोमहर्षक सामना होणार का? पहिले 2 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत या मैच मध्ये। उमेश नायडू ऑन स्ट्राइक, फिलहाल इंपॉर्टेंट ये मुकाबला नॉन स्ट्राइकर एंड पर उमेश नायडू, तो स्ट्राइकर एंड पर आकाश शिंदे को आप देख रहे हैं। ये भी बहुत जबरदस्त खिलाड़ी है। कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है, लेकिन वो टैलेंट कब देखा जाता है? दबाव में। दबाव में आप किस तरह से खेल रहे हैं, दबाव में आप किस तरह से प्रदर्शन कर रहे हैं, क्या आप दबाव को झेल पा रहे हैं, वो देखना बहुत जरूरी। आकाश शिंदे ऑन स्ट्राइक, गेंदबाजी करने के लिए अतुल। फील्डिंग की बात करें तो फ्लाइंग स्लिप, एक गली, एक पॉइंट, एक स्ट्राइक कवर, एक लॉन्ग ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट पर एक खिलाड़ी मौजूद है, स्क्वायर लेग और फाइन लेग का खिलाड़ी बहुत फाइन रखा हुआ है। और विकेट पर भी अगर देखें तो बहुत दूर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अतुल तैयार है। मल्हारगढ़ एंड से गेंदबाजी करेंगे। पहली गेंद अच्छी तरह से नहीं खेल पाए, टाइम ही नहीं कर पाए। लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है, 1 रन मुकम्मल किया। दूसरे के लिए वापस आते हुए उमेश नायडू की पारी समाप्त होती भी 2 की हो रही थी मांग। तालमेल के कमी के कारण बल्लेबाज नायडू का हो गया काम तमाम, गॉन। पांच गेंदों का खेल से 20 रनों की जरूरत है। मजा आएगा इस मुकाबले में। नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर आते हुए, एक तरफ आप आकाश शिंदे को देख रहे हैं जिन्होंने एक गेंद का सामना जरूर किया है, 1 रन बनाया है। उमेश नायडू थोड़ा सा निराश रहेंगे, स्टार्ट इनको मिला था, फिनिश करना चाहते थे, लेकिन करे तो क्या करे, रनआउट के तौर पर ये इनको वापस जाना पड़ा है। अब जाकर भूषण मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अतुल। 5 गेंदे और जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी, अच्छे तादाद में दर्शक मौजूद है। आज का चौथे दिन का खेल है। आमदार चषक 2022 आप देखते हुए गेंदबाजी करने के लिए मल्हारगढ़ एंड से गेंदबाज अतुल तैयार। अब हमें गेंद है मिस्टर स्टोक, इस कवर की तरफ गेंद आ रही है। 1 रन मुकम्मल किया और दूसरे की कोई कोशिश नहीं, इसका मतलब है कि जानबूझकर वो सिंगल और भूषण को मौका मिलता हुआ। 4 गेंदे 19 चाहिए। सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं? सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं? सामने अतुल है, मैं छक्का कैसे मारूं? अगर ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी। इस मुकाबले में आपको बने रहने के लिए वो बड़ा शॉट चाहिए। क्या कमाल की गेंदबाजी मैदान के अंदर गेंदबाज की तरफ से हुई है। 2 गेंदों में ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया है अतुल। राइट आर्म ओवर द विकेट, बाहरी किनारा और पीछे का कवर करने के लिए खिलाड़ी तैयार है, तो एक खिलाड़ी को जाना पड़ेगा वापस। प्रेशर बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर आता हुआ। बल्लेबाज भूषण बैक टू द पेवेलियन, गॉन, सफलता मिली। 3 गेंदों का खेल से 19 रनों की जरूरत है, तो इसका मतलब यह है कि आपको वो 3 छक्के तो जड़ने हैं और थोड़ा नसीब का भी साथ चाहिए, तब जाकर ये 19 रन बनते हैं। नहीं तो एक बार फिर ये मैच बचाना उतना आसान नहीं है, क्योंकि कंपलसरी चेस है। बेहतरीन गेंदबाजी आज वाघोली के सारे गेंदबाजों द्वारा। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार, बल्लेबाजी करने के लिए आकाश शिंदे, नए बल्लेबाज जयेश नंबर 8 पर बल्लेबाजी करने के लिए आए, तो इसका मतलब है 6 शिकार आज वाघोली के गेंदबाजों ने किए हैं। मल्हारगढ़ एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अतुल। राइट आर्म ओवर द विकेट, छोटी गेंद, इस वक्त अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। कैच तो बिल्कुल इन्होंने छोड़ दिया है।
अब चक्कर 2 गेंदे और जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। शाम का समय है, जब चाय बनती है तो चाय की सुगंध आती है, बहुत अच्छा लगता है। बीच मैदान पर अगर देखें तो गेंदबाजी करने वाली वाघोली टीम को जीत की सुगंध आ रही है, जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा। 2 गेंदे 8 रन, जीत की दहलीज पर वाघोली के शेर। छोटी गेंद पर बैकफुट पर अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद। 7वें विकेट का पतन और प्रशांत बाबू मालस्कर टीम के उम्मीदों को रखता हुआ 7वां झटका गॉन। नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं, लेकिन प्रशंसा करनी चाहिए आज खास करके सचिन भाडाले स्पोर्ट फाउंडेशन के गेंदबाजों द्वारा जो गेंदबाजी हुई है, तो प्रशंसा होनी चाहिए। खास करके आसिफ शेख की बेहतरीन गेंदबाजी करते हुए प्रेशर बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर डाला और आनंद चौहान का विकेट बहुत बेशकीमती प्राइसलेस विकेट था। आमदार चषक 2022 के चौथे दिन का क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं, अतुल पैसा वसूल गेंदबाजी। छोटी गेंद पर बैकफुट पर पुल बहुत बढ़िया तरीके से जरूर किया, गेंद बॉडी लाइन की तरफ जाएगी, लेकिन यहां से ये मुकाबला जीत लिया है आज सचिन भाडाले स्पोर्ट फाउंडेशन ने। कांग्रेचुलेशन, वेल डन, आउटस्टैंडिंग बॉलिंग।